गंगापूर धरणाच्या वरच्या भागात झालेल्या पावसामुळे धरणातून 12,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून शहर परिसरातील पावसामुळे गोदावरी नदीवरील होळकर पुलाजवळून सध्या 19,079 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। त्यात आज सायंकाळपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पोलीस, महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी प्रसाद बोलत होते। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे उपस्थित होते। जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कश्यपी धरण 71%, गौतमी गोदावरी धरण 90% भरल्याने गंगापूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे। गंगापूर धरण 97% भरले असून या धरणातून नदी पात्रात 12,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। याबरोबरच नदी नाले दुथडी वाहत असल्याने सध्या होळकर पुलाजवळ 19,079 क्युसेक या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सायंकाळी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी। याबरोबरच महानगरपालिका, पोलीस दल सतर्क झालाय। सराव बाजार परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या। सायखेडा, चांदोरी परिसरात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। गोदावरी नदीतून 62,000 क्युसेक पाणी विसर्गाचा उच्चांक आहे। 2008 मध्ये 42,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होता। सध्या तशी परिस्थिती नाहीये। त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील 24 तासात 194 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर मालेगावात गिरणा नदी काठावरील 16 कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। पाऊस आणि वाऱ्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे पत्रा उडाल्याने 8 पर्यटकांपैकी 1 जण जखमी झालाय। त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात औषध उपचार सुरू आहे। महाराष्ट्र गुजरात सीमेवर एक बस नदी पात्रात अडकली होती। सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून ते सुरक्षित आहे। याबाबत जिल्हा प्रशासन बलसाड गुजरात प्रशासनाच्या संपर्कात आहे। आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा आपत्ती निवारण कक्ष स्थापन केलाय। नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये किंवा नदी काठावर जाऊ नये। नागरिकांनी घाबरून न जाता पोलीस, महानगरपालिका, अग्निशमन दलाच्या सूचनांचे पालन करावे। जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये पुरेसा औषधांचा साठा, सर्पदंश प्रतिबंधक लशीचा साठा उपलब्ध करून देण्यात आलाय। वीज वितरण कंपनीलाही सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या। आज दुपारी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह उपमहापौरांनी नदी परिसराची पाहणी केली असून यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। जिल्ह्यातील 7 रस्ते बंद असून ते पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।